अमरावती महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी ममता आवारे तर उपसभापतीपदी लता देशमुख यांची गुरुवारी पदग्रहण समारंभ महानगरपालिकेच्या सभागृहात पार पडला। यावेळी आमदार सुलभाताई खोडके तर महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डेकर, पक्षनेता सचिन गावंडे, शहर सुधार समिती सभापती राधा कुरेल, विधी समिती उपसभापती मधुरा कहाळे तर नगरसेवक मंगेश मनोरे, प्रमोद महल्ले, गुड्डू धर्माळे, चंदू खेळकर, भोजराज काळे, मिनल सवई, ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, विद्या माटे, डॉक्टर अर्चना आत्राम, माजी महापौर ॲडव्होकेट किशोर शेळके यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। आज जो माझ्यावर पक्षाने विश्वास टाकलेला आहे त्यानुसार मी काम करण्याचा प्रयत्न करते आणि महिला बालकल्याण सभापती पद हे मला आधी पण मी नगरसेविका असल्यामुळे मला थोडा त्याचा अनुभव आहे आणि मी जनतेसाठी माझ्या महिलांसाठी जे काही करू माझ्याकडून होईल ते मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन। जसं ट्रेनिंग देणं आहे प्रत्येक विषयामध्ये आणि प्रत्येक बिझनेसमध्ये जे ट्रेनिंग होतात महानगरपालिकेकडनं त्याचा अभाव झालेला आहे। आता बरेच दिवस झाले आहे ट्रेनिंग खास करून जसे व्हायला पाहिजे तसे होत नाही आहे। महानगरपालिकेकडून येते पण त्याचं काही प्रोग्रेस नाही आहे। त्यामध्ये आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू आणि बचत गटाच्या माध्यमातून कशा महिला सक्षम करता येईल त्याचा पण प्रयत्न करू। जसं मशीन वाटप आहे किंवा महिला बालकल्याणमध्ये आणखी जे काही येतात त्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि नक्कीच महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि या पदावर आम्ही या पदाला सक्षमीकरण ठरवू आणि यामध्ये 1 वर्षामध्ये आमच्याकडे जो पदभार दिलेला आहे त्या पदभाराला आम्ही नक्कीच कार्यक्षम राहू। आज अमरावती महानगरपालिकेमध्ये महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आणि सभापतीपदी ममता आवारे आणि उपसभापतीपदी लताताई देशमुख या दोघींची निवड झाली आहे। महानगरपालिकेमध्ये यांचा पंचपदग्रहणाचा कार्यक्रम या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आयोजित केला होता। आपल्याला माहीत आहे की महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून अमरावती शहरातील सर्व महिलांना सक्षम करणे, महिलांना उद्योगाकडे वळवणे आणि महिलांचं प्रशिक्षण करणे आणि त्यातून महिला सक्षम झाली पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हा महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून केला जातो आणि गेल्या अनेक वर्षापासून हे कार्यक्रम होतात। आज मी या ठिकाणी दोघींना पण शुभेच्छा देते की अमरावती शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये त्या ठिकाणी महिलांचं प्रशिक्षण झालं पाहिजे, महिलांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवल्या पाहिजे आणि त्यातून महिला उद्योगाकडे कशा जास्तीत जास्त वळवता येईल आणि महिलांचं मार्केटिंग कसं करता येईल यासाठी आपण ह्या महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून काम करावं अशा या ठिकाणी त्यांना शुभेच्छा